13 मे 1920 हा दिवस भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी छत्रपती शाहू महाराजांच्या सहकार्याने आणि प्रेरणेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रिव्हिलेज कमिटीत समावेश झाला आणि त्यांनी सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिकृत स्वरूप दिले. हा प्रसंग केवळ एका व्यक्तीचा सन्मान किंवा पदप्राप्ती नव्हती, तर तो दलित, शोषित, वंचित समाजाच्या राजकीय हक्कांच्या लढ्याचा एक निर्णायक टप्पा होता. छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानाचे प्रगतिशील शासक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सामाजिक समतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले, दलित आणि मागासवर्गीय लोकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले आणि समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना केल्या. शाहू महाराजांचे विचार अत्यंत प्रगत आणि मानवतावादी होते. ते म्हणत असत की समाजाचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सर्व घटकांना समान संधी मिळेल आणि कोणालाही जन्माच्या आधारावर कमी लेखले जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातील एक अत्यंत प्रतिभावान आणि क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा मार्ग स्वीकारला. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेतले आणि भारतात परतल्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू केला. त्यांनी दलितांच्या शिक्षणासाठी संस्था स्थापन केल्या, वर्तमानपत्रे चालवली आणि समाजात जागृती निर्माण केली. 1920च्या दशकात भारतात ब्रिटिश राजवटीखाली कायदेशीर आणि राजकीय सुधारणा सुरू होत्या. त्या काळात मॉन्टेग्यू, चेम्सफर्ड सुधारणा आणि इतर राजकीय सुधारणा योजनांद्वारे भारतीयांना काही प्रमाणात स्वशासनाचे अधिकार दिले जात होते. विविध समित्या आणि परिषदांच्या माध्यमातून भारतीय प्रतिनिधींना कायदे आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्याची संधी मिळत होती. प्रिव्हिलेज कमिटी ही अशीच एक महत्त्वाची समिती होती जी कायदे मंडळातील सदस्यांच्या अधिकार, कर्तव्ये आणि विशेषाधिकारांशी संबंधित विषयांवर विचार करत असे. 13 मे 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रिव्हिलेज कमिटीत निवड झाली आणि निवडीला छत्रपती शाहू महाराजांचा मोठा पाठिंबा होता. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेवर आणि सामाजिक कार्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. त्यांनी बाबासाहेबांना राजकीय मंचावर पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. शाहू महाराजांचे बाबासाहेबांवरील विश्वासाचे हे एक प्रतिकात्मक उदाहरण होते. बाबासाहेबांची प्रिव्हिलेज कमिटीत निवड होणे म्हणजेच दलित समाजाला पहिल्यांदाच औपचारिक राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल होते. या समितीत बाबासाहेबांनी कायदे मंडळातील सदस्यांच्या अधिकारांबाबत, लोकशाही प्रक्रियेबाबत आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांबाबत आपले विचार मांडले. त्यांनी दलित समाजाला कायदेशीर संरक्षण मिळावे, त्यांना राजकीय सहभागाची संधी मिळावी आणि त्यांच्या समस्यांना सरकारच्या धोरणांमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आणि विचारसाम्याचे होते. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर त्यांना नैतिक आणि राजकीय पाठिंबाही दिला. बाबासाहेबांनी अनेकदा आपल्या भाषणात आणि लेखनात शाहू महाराजांचे ऋण व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले होते की शाहू महाराजांसारख्या प्रगतिशील शासकांच्या पाठिंब्यामुळेच त्यांना समाज सुधारणेच्या कार्याला गती देता आली. 13 मे 1920च्या घटनेचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. या घटनेने दलित समाजाला आत्मविश्वास दिला आणि त्यांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची प्रेरणा दिली. बाबासाहेबांनी या संधीचा उपयोग करून दलित समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आणले. त्यांनी जातीय विषमता, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषण या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली. या काळात बाबासाहेबांनी दलित समाजासाठी संघटनात्मक कार्यही सुरू केले. त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आणि दलितांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी विविध कार्यक्रम राबवले. त्यांनी दलित समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याची प्रेरणा दिली. प्रिव्हिलेज कमिटीत मिळालेल्या अनुभवामुळे बाबासाहेबांना कायदे आणि राजकीय प्रक्रियेची अधिक सखोल माहिती मिळाली, जी पुढे भारतीय संविधान निर्मितीत अत्यंत उपयुक्त ठरली. शाहू महाराजांचे योगदान केवळ बाबासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक समतेची चळवळ उभी करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. त्यांनी शिक्षण संस्थांना मदत केली, दलितांसाठी वसतिगृह सुरू केली आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानात जातीय भेदभाव दूर करण्यासाठी कठोर कायदे लागू केले आणि समाजातील परंपरागत विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आणि शाहू महाराज
यांचे सहकार्य हे भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक प्रेरणादायी उदाहरण आहे. या दोघांनीही जातीय विषमता, सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणाविरुद्ध संघर्ष केला. 13 मे 1920 रोजी बाबासाहेबांचा प्रिव्हिलेज कमिटीत समावेश हा या संघर्षाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. या घटनेमुळे बाबासाहेबांना कायदेमंडळात आपला आवाज अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली. या घटनेचा परिणाम पुढील दशकात स्पष्टपणे दिसून आला. बाबासाहेबांनी पुढे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून काम केले आणि संविधानात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समावेश केला. त्यांनी दलित, मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक समुदायांसाठी विशेष तरतुदी केल्या. प्रिव्हिलेज कमिटीत मिळालेल्या अनुभवामुळे त्यांना संसदीय प्रक्रियेची आणि कायदे निर्मितीची सखोल समज मिळाली, जी संविधान निर्मितीत अत्यंत उपयुक्त ठरली. 13 मे 1920 चा दिवस भारतीय इतिहासात सामाजिक न्यायाच्या लढ्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो. शाहू महाराजांचे योगदान आणि बाबासाहेबांची निवड ही घटना समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल होती. या घटनेने भारतीय समाजाला समानतेच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली आणि सामाजिक सुधारणेच्या चळवळीला नवे बळ दिले. आजही शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव भारतीय समाजावर दिसून येतो. त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे आणि सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही या मूल्यांना बळकटी दिली आहे. 13 मे 1920 ची घटना ही या दोन महान व्यक्तिमत्वांच्या सहकार्याचे आणि सामाजिक परिवर्तनाच्या त्यांच्या दृढ संकल्पाचे प्रतीक आहे. ही घटना केवळ ऐतिहासिक नाही, तर ती आजही समाजाला समानतेच्या दिशेने प्रेरित करणारी आहे. या निबंधातून स्पष्ट होते की शाहू महाराजांचे योगदान आणि बाबासाहेबांचा प्रिव्हिलेज कमिटीत समावेश ही या भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना होती. या घटनेने दलित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व दिले, सामाजिक सुधारणेच्या चळवळीला गती दिली आणि भारतीय लोकशाहीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 13 मे 1920 हा दिवस म्हणूनच भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे.